ते भूषवताना दिसत आहेत. मनाने शेट माणूस असलेलं हे व्यक्तिमत्व, राजा माणूस असं नाही की राजा करतोय मजा, राजा माणूस म्हणजेच सर्वांनाच एकत्रित घेऊन चालणारं व्यक्तिमत्व म्हणून महेंद्र पाटील साहेबांकडे पाहिलं जातोय. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे त्यांचा मित्रपरिवार आपण बघतायत. उत्कृष्ट विस्फोटक खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते मोनीचे तरी आणि सोबतच स्वप्नील रविकांत पाटील हे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर क्रिकेटची स्पर्धा आहे. श्री कालिका माता क्रीडांगण कालवार येथील मैदानावर सध्या आपण इथे आहोत, जिथे सुरू आहे सरपंच चषक 2026चा रणसंग्राम. होणारा मॅच दुसरा आहे. टॉस जिंकलाय वीर तानाजी दापोडे टीमच्या कॅप्टनने आणि त्याने निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते जयदुर्गा बी टेमघरपाडा या टीमला. दोन्ही टीम खेळण्याकरता सज्ज होत आहेत. आमचे दोन पंच सुद्धा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गेलेत. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघतायत आजच्या दिवसामध्ये निवृत्ती मुकादाम मॅन फ्रॉम कारबाव, राजेंद्र पाटील मॅन फ्रॉम कोणगाव, संदीपचे पाटील मॅन फ्रॉम जून आंदुरकी या तिन्ही पंचांना बघतोय. आणि सध्या या मॅचला जशी सुरुवात होईल पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघणार आहात राजेंद्र पाटील आणि निवृत्ती मुकादाम या दोन चांगल्या पंचांना. टेनिस क्रिकेटमधील अनेक उन्हाळे पावसाळे ज्यांनी बघितलेत, मैदानं गाजवलेत अशा खेळाडूंना आपण हा सन्मान देतो. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये पंच गेल्यानंतर त्यांची रिस्पेक्ट प्रत्येक खेळाडूने करायला पाहिजे, मान सन्मान त्यांना द्यायला पाहिजे. जे काही निर्णय असेल ते प्रत्येकाने मान्य करायला पाहिजेत. असे आमचे पंच आता उतरलेत. गुणलेखक म्हणून सुभाष धुमाळ या ठिकाणी सज्ज होत आहेत. प्रेक्षक जे या ठिकाणी उपस्थित आहेत किंवा नसतील त्यांच्या माहिती करता श्री कालिका माता क्रीडांगणावर सरपंच चषक 2026 खारबाव गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व महेंद्रजी पाटील यांच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेला पाहण्याकरता मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा प्रिन्स मूव्हीज या यूट्यूब वाहिनीला. आदरणीय सन्मान्य रवी गुळवी आणि प्रथमेश पाटील आपण सध्या तरी बघतोय. रवी गुळवी सरांना प्रोप्रायटर म्हटलं जातं प्रिन्स मूव्हीजचं. अनेक मोठमोठ्या स्पर्धांचं कव्हरेज ते करत असतात. आता मॅचला थेट सुरुवात होतोय. मयूर स्ट्राईक इनकडे, शंकर नॉन स्ट्राईक इनकडे. गेम इज ऑन. जितेचा पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा होता आणि याच बरोबर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर या ठिकाणी केली जाते शिकार. विकेट डाऊन. गोल्डन डकचा शिकार बनलाय बॅटर मयूर. गॉन. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये या बॅटरचा आणि अर्थातच गोल्डन डकचा शिकार होऊन मयूर तंबूच्या आश्रयाला परततोय. जयदुर्गा बी टेमघरपाडा संघामधून त्याला जी संधी मिळतोय त्या संधीचं सोनं त्याने करायला हवं होतं. पहिलाच धक्का पहिल्याच बॉलवर लागलाय जयदुर्गा बी टेमघरपाडा या टीमला. आणि आता शंकर व हरी हे दोन बॅटर असतील ज्याने आता जबाबदारी उचलायला पाहिजे. 4 षटकांचा असा मॅच होतोय. सुंदर असं क्रीडांगण आहे. आउटफील्ड खूप चांगली आहे. विकेट सिमेंट आहे आणि इथे जास्त बोलबाला जर आपण बघितलं तर फलंदाजांचा राहू शकतो. परंतु इथे निव्या या कंपनीचे चेंडू वापरले गेलेत. फोर्स केले चेंडूला. इनफील्ड वरून चेंडूला उडवलंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू दणदण करत जातो सीमारेचे पार. मिथिल धाबाचार. सरपंच चषक 2026 शानदार दिमागदार चौकार. बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, कारण ऑन साईडला आणि ऑफ साईडला दोन स्वयंसेवक पाहिजे. जिथे जर रॅलिंगच्या मधून चेंडू गेला तर मग मैदानाच्या आतमध्ये येणं तो कठीण होतोय. राजेंद्र पाटील सर आमच्यापर्यंत ती माहिती देत आहेत. चौकाराच्या मदतीनं खातं उघडलंय जयदुर्गा बी टेमघरपाडा या संघाकडून. खेळत असताना हरीचं आणि संघाचं सुद्धा. धावसंख्या 4. पुढचा बॉल गीतेशचा. फुलपेच बॉल होता. ऑफ स्टंपच्या दिशेनेच मारा केलाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय
एकच धाव, एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ती 5 धाबा. प्रत्येक चेंडू मागे धाबा घेण्याचं धाडस केलं जातं आणि ते करावंच लागतंय. सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं. आदरणीय मोनुचे तरी, स्वप्नीलजी पाटील यांच्या माध्यमातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा. ऑल स्टार ग्रुप यांनी हे शानदार आयोजन, शाही स्पोर्ट्स कारभारचं सुद्धा यांच्यामध्ये योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये जे 2 नावं घेतलंय ते 2 नावं म्हणजेच महेंद्रजी पाटील साहेबांवर निस्सीम प्रेम करणारे त्यांचे भक्त आहेत, त्यांचे चाहते आहेत. कारण महेंद्र पाटील म्हटलं तर अनेक खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देणारं व्यक्तिमत्व ठरलेत आतापर्यंत. वळी आपण मॅचकडे. पुलपेश बॉल होता, मनगटाच्या मदतीने चेंडूला ऑन साईडला वळवलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू वळत असताना मिडॉनचा क्षेत्ररक्षक गेलाय आणि इथे धोका निर्माण झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावपच्या होते दोघांमध्ये ते कॉलिंग असणं गरजेचं असं. सोबती चांगलं पाहिजे. जर आपला सवंगडी चांगला असेल तर मग सर्व काही चांगलं होत असं. जसं म्हणतात ना की पाण्याचा एक थेंब जेव्हा चिखलात पडतोय तेव्हा तो संपतोय, तोच थेंब हातावर पडतोय तेव्हा तो चमकतोय, तोच थेंब शिंपल्यात पडतोय तेव्हा तो मोती होतोय. थेंब तोच, परंतु संगत वेगळी होती. इथे सुद्धा संगतीचा परिणाम कधी कधी आपल्याला भोगावा लागत असतोय. चांगला स्ट्रोक खेळला जातोय. स्ट्रेट लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातो सीमा रेषेपार. मिळतील धाबा 4. तालुका क्रिकेटमधील एक नामांकित क्रिकेटर म्हणजे यांची ख्याती आहे. केवळ ग्रामीण क्रिकेटपुरता मर्यादित नाही तर सिटी क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट आणि ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी ज्यांचं आम्हाला एक भरपूर काही सहकार्य लाभलं असे खेळाडू नंदन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मनीष तरे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. किंग ऑफ रिंग पॉवर प्लेचा आपले शुभ हस्ते करतील. नंदन पाटील बॅक टू क्रिकेट. थँक्यू सो मच. अतिथी कक्षामध्ये पॉवर प्लेचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे खेळाडू नंदन पाटील यांचा स्वागत आणि सन्मान झालाय. मॅचकडे वळूया. इन दी एअर चेंडू हवेत आहे. टायमिंग प्रॉपर नव्हतं. क्षेत्ररक्षक दूरवरून येण्याआधी हा झेल सुटलाय आणि खेळपट्टीवर 2 धाबा बॅटर अजय पूर्ण करत आहेत. 2 धाब्याच्या मदतीने त्याने आपलं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. चांगलं क्रिकेट आज सकाळपासून सुरुवात झाली. पहिल्या मॅच मध्ये असं वाटलं होतं की सहजगत्या प्रत्युत्तर देत असताना VR स्पोर्ट्स पूर्ण संघ 41 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करेल, परंतु नंदनजी पाटील यांच्या सेनेने चांगलं काम केलं. गोलंदाजीमध्ये प्रत्येक गोलंदाजाने अतिशय चांगली कामगिरी केली आणि तो पहिला मॅच जिंकलाय. मिडल अँड लेग स्टंपच्या दिशेने वळणारा चेंडू होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. फॉरवर्ड शॉर्ट लेग मधून मिडॉनच्या दिशेने चेंडू गेलाय आणि त्याचबरोबर 1 धाव मिळाली. या एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना धाबा लागल्या जातात त्या 13 धाबा. 13. पहिला डाव सुरू आहे. 4 षटकांमध्ये 45च्या आसपास धावफलक जर गेला तर मग रोखण्याची संधी आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल
चिट करण्याचा इरादा केला होता गोलंदाजला बॅटरने. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल. प्रितेश गोलंदाजी मार्गावर आलाय. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 13 धाबा. आज सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांना आपण बघितलं, ज्याच्यामध्ये गणेशजी गुळबी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष, हे सुद्धा उपस्थित होते. आता फुलपिच बॉल दिशा दिली आणि या दिशा दिल्यामुळेच फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. सरपंच चषक चौकार. अर्थात अक्षय मडवी यांचा संघ आणि वरालदेव स्पोर्ट ताडाळी दोन्ही संघ कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचंय. आपणास ऑफिशियल कॉल आहे. वरालदेव स्पोर्ट ताडाळी आणि गावदेवी दिवे अक्षय मडवी अर्थात औक्या यांचा संघ. संपर्क साधा ज्या टीमचा उल्लेख या ठिकाणी केलाय. चौकाराची मदत मिळाली आणि धावसंख्या झाली ती 17 धाबा. चौकाराच्या मदतीनं आता हरी खेळतोय लय भारी. 3 चौकाराच्या मदतीनं त्याने 13 धावा बनवलेत. ओहो, आत वळणारा चेंडू होता. डिफेन्स केलाय हलक्या हाताने या चेंडूला आणि फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू जाताना दिसलाय. उसळी सुद्धा चांगली होती प्रितेश या गोलंदाजाची. 1 धाव रोखू शकला नाही फिल्डिंग करणाऱ्या वीर तानाचे दापोडे हा संघ. 1 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 18 धाबा. वीर तानाचे दापोडे पुन्हा एकदा आठवण झाली तानाचे मालुसरे यांची. खोलवटामध्ये चेंडूला काढले खोदून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होतोय. खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये हा झेल ड्रॉप होतोय आणि त्याचा फायदा हरी या बॅटरला होतोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या त्या 19. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाची धावसंख्या 2 गडी बाद 19. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडतायत या ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. येथे पहिल्या 2 षटकांमध्ये 19 धावा आल्यात. पुन्हा आठवण झाली ती वीरेंद्र सहवाग या खेळाडूची, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्याच्यानंतर त्याला जर्सी नंबर 19 मिळाला. याचं मुख्य कारण होतं की टेस्ट क्रिकेटमध्ये सुरुवात त्यांनी करताना टेस्ट क्रिकेटमध्ये बनवल्या धावा 319. त्याच्यानंतर ओडीआय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर सरांनी म्हटलं होतं की मी हे द्विशतक जे मारलंय परंतु माझा रेकॉर्ड कुठल्या तरी भारतीय खेळाडूनेच तोडावा. आणि लगेच काही वर्षातच 219 धावा वेस्ट इंडिज संघाविरुद्ध वीरेंद्र सहवागने बनवल्या. शेवटचा आकडाला 19. आणि T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा खेळत असताना पहिले शतक जेव्हा त्यांनी बनवलं तेव्हा 119 धावा बनवल्या आणि त्यांच्याकरता तो 19चा आकडा फार महत्वाचा ठरलाय. 319, 219, 119 अशा प्रकारचे धावसंख्या त्यांची आपण बघितले. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज समीर. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. बॅकलिपचा वापर केलाय. ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलण्याआधी बॅटरने पूर्ण केली 1 धाव. 1 धाब्याच्या मदतीनं अजय खेळतोय 5 बर आणि दुसऱ्या बाजूला हरी खेळतोय 3 चौकाराच्या मदतीनं 14 बर. दोन्ही बॅटर आता भागीदारी करतायत. तिसऱ्या विकेट करता भागीदारी गरजेची होती आणि ही भागीदारी आता रचताना दिसत आहेत. धावसंख्या 20. सरपंच चषक 2026चा हा रणसंग्राम सुरू झालाय आज सकाळपासून. पुलपिच बॉल होता. स्विच हिट. चांगला फटका. स्वीपर कव्हर च्या दिशेने चेंडूला पाठवलंय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धाव मिळतील 4. चौकार. हरी याचे धावसंख्येचा जर आलेख बघितला 414 0 414
मला वाटतं नवीन मोबाईल घ्यायचा असेल तर त्याला हे याकडे कुठेतरी चॉईस करावे लागतील. धावसंख्या धावफलकावर 24. पुढचा बॉल और पिच बॉल कबर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धावसंख्या झाली आहे ते 25 धाबा. 25. थांबवतोय. या ठिकाणी ऑनलाईन जोडले जातात मयूरजी तरे. काल त्यांची स्पर्धा संपन्न झाली आणि त्यांनी खास करून या ठिकाणी स्वप्नील पाटील त्याचबरोबर मोनिश तरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. ऑल स्टारला शुभेच्छा दिल्या, स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मयूर तरे हे जोडले जातात ऑनलाईन आणि ते शुभेच्छा देत आहेत. मयूर तरे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये सरपंच चषक 2026 मध्ये. चला आपण वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. ऑन साइडला कोण काढला जातं चेंडूला. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. त्याचबरोबर नुकताच शुभेच्छा आलेत मयूर तरे, उमेश तरे, जामता राजा ग्रुपच्या शुभेच्छा आल्या ती स्पर्धेकरता. थँक्यू सो मच. कालच आपण ती स्पर्धा बघितली होती त्यांच्या माध्यमातून. याच मैदानावरती स्पर्धा संपन्न झाली. ते सुद्धा एक खूप चांगलं आयोजन आपण पाहिलं होतं. आता वळी आपण धावसंख्येचा आलेख कुठपर्यंत पोहोचलाय. ओहो, बॅटरने दाखवली. लागले जाते ते 26 धाबा. जयदुर्गा बी टेमगरपाडा या संघाची. खरोखरच आपण जेव्हा जेव्हा संकटात असतो ना तर आपल्या मुखातून 2 शब्द नेहमीच बाहेर पडत असतात. आई नाहीतर देवा. देवा मला वाचव. परंतु देवाने यापूर्वीच म्हटलेलं आहे, माझ्याकडे मागून मिळणार असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडू देणार नाही. आवश्यकता आहे याकरता तुमच्या मेहनतीची. तुम्ही जर मेहनत केली ना तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल. मेहनत प्रयत्न करत राहा, यश आपोआप तुमच्या पदरी पडेल. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावर 26 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता अजय नाईक आणि प्रतीक गोरे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर प्रतीक गोरे गेलाय. डावकुऱ्या हाताचा विस्फोटक खेळाडू आहे. बॅटिंग टान्स बघा, एक वेगळा टान्स त्यांचा बघायला मिळतोय. समीरच्या ह्या बॉलला खेळायचं होतं ऑन साइडला मिडविकेटच्या बाहेर. चेंडू हवेत आहे, उलट्या दिशेने प्रयत्न केलेत. शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये समीरने 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतील बॅटर प्रतीक गोरेला. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धाबा लागल्या जातात 28. टेमघरपाडा संघाची धावसंख्या 28. एका षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. श्री कालिका माता क्रीडांगण कालावार येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम सरपंच चषक 2026. आहे अजय नाईक. षटकार आणि चौकारांचा बादशाह आहे खरं तर. आणि बॅट त्याच्या अजूनपर्यंत बोलली नाही. चेंडू जात होता फाईन लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळाली अजय नाईकला. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या 29. हर्षद आलाय शेवटचं षटक टाकण्याकरता. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा हेतू आहे, परंतु सफलता अजून झाली नाही. हे जे आपण चेंडू बघतायत
टी क्रिकेट हेवी चेंडू आहेत, द ऑफिशियल टी क्रिकेट हेवी बॉल्स आणि निव्हिया हे जे चेंडू आपण वापरले जातात याच्यामध्ये बेनिफिट गोलंदाजाला सुद्धा असतो, जसा सकाळपासून झालंय. बॉल उठा नाम बना. परी स्पोर्ट्स मधूनच हे चेंडू आपण बघतोय या स्पर्धेकरता. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा फुल पिच बॉल होता. प्रतीक गोरे ऑन साइडला खेळून करतात या चेंडूला. काऊ कॉर्नर क्षेत्रातील क्षेत्ररक्षक पुढे येतो. चेंडू उचलण्याआधी एकच धाव मिळाली बॅटर प्रतीक गोरेला. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धापा लागल्या जातात 30. 2 बॉलची समाप्ती. समोरच चांगले कटआउट्स बघायला मिळत आहेत. वसई तालुक्यातील नामवंत व्यक्तींचं कटआउट सुद्धा आहे तिथे. कामान गावातून बिलॉंग करणारे हजरतजी शेख, एस एस एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर संजयभाई म्हात्रे आणि त्यांचं कटआउट्स आपण बघितलं. खोलवाटामध्ये चेंडू होता, खेळायचं होतं मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातो बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेत. एक धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धाबा लागल्या जातात ते 31 धाबा 31. खूपच चांगलं सहकार्य लाभलंय या स्पर्धेकरता. सतत 2 दिवस लागणारे पाण्याची व्यवस्था जितेंद्र सुभाष पाटील साहेबांनी केलेली आहे. त्याच्यानंतर गणेश पाटील हे सुद्धा मोलाचं सहकार्य करतायत या स्पर्धेसाठी. फुलपिच बॉल होता, पदताली ते केलंय, हालचाल चांगली केलेत. खाऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू थ्रो करण्याआधी दुसरी धाव घेता घेता ही शिकार झाली आहे, सांघिक शिकार. विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. यावेळेला चौथा धक्का. 4 गडी बाद 32 for 4. घेतला जाईल कदाचित. शेवटचा बॉल हर्षदचा. ओ चांगला फटका खेळला जातोय काय पाहूया. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, ते करत नाही कोणती चूक आणि गोलंदाजाने अखेरीस भागवली. विकेट डाऊन. पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जयदुर्गा बी टेमघरपाडा संघ टॉस हरल्यावर बॅटिंग करत असताना सीमित 4 षटकांमध्ये त्याने बनवलेत 36 धाबा आणि 37 धावसंख्येचे टार्गेट पूर्ण करावं लागेल वीर तानाजी दापोडे या टीमला. मॅच ऑफ समरीमध्ये जर आपण बघितलं तर फलंदाजीमध्ये एक मात्र फलंदाज जो 23 धावांची खेळी साकारून गेला. हरी जोशी टेनिस क्रिकेटमधील नामवंत खेळाडू आहेत आणि त्याच्याकडून आपण जी अपेक्षा केली होती त्या अपेक्षेला खरा उतरत चांगला खेळ ते करताना दिसले आणि अर्थातच त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतोय. टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू आहेत ते. अशा प्रकारे हा पहिला डाव होता. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं काम केलंय प्रितेशने, समीरने आणि शेवटच्या षटकामध्ये सुद्धा चांगलं काम गोलंदाज हर्षदचं आपण बघितलं. 37 धावसंख्येचा पाठला कसं काय केला जाईल, काय रणनीती असेल दुसऱ्या इनिंग मध्ये त्याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय महाराष्ट्रातील नामवंत प्रख्यात असलेले समालोचक, गुरुवर्य समान असलेले डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना. आवाज ऐकूया डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा एका छोट्याशा ब्रेक नंतर.
तर मित्रांनो आपण पाहतात सरपंच चषक 2026 पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून प्रिन्स म्यूजिकच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले जे प्रेक्षक आहेत, या सर्वांचं मी साई स्पोर्ट खारबाव आणि विशेष करून ऑल स्टार ग्रुप खारबाव, स्वप्नीलजी पाटील, त्याचबरोबर मोहनीजी तरे यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आज आपण बघितलं पहिली मॅच खरं तर लो स्कोरिंग मॅच होती, मात्र या मॅच मध्ये आपण बघितलं खूप चांगली कामगिरी खास करून गोलंदाजांनी केली. बंद्र्यामूर्ती कालेर संघाच्या आणि विहार स्पोर्ट पूर्णा संघाला पराभूत केला. दुसरी मॅच आपण पाहतोय दोन संघामध्ये वी तानाजी दापोडे आणि जयदुर्गा बी टेमघरपाडा. वी तानाजी दापोडे संघासमोर 37 धावांचं लक्ष ठेवले. आज खेळपट्टी थोडीशी गोलंदाजीला साथ देताना दिसते. आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय खास करून ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी ज्यांचं सहकार्य लाभते. खास करून सुरुवातीला आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या कोल्ड ड्रिंक्स जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत ते कैलासवासी बळीराम लडक्या पाटील यांच्या स्मरणार्थ श्री उमेश बळीराम पाटील यांचे विशेष आभार. पिण्याच्या पाण्याची सोय जी केलेली आहे ती बॉटल खास आम्हाला स्पॉन्सर आहे ते जितेंद्र सुभाष पाटील यांचं किराणा मालाचं सुसज्ज असं दुकान आहे खारबाव नाक्यावर, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. तसेच गणेश रामचंद्र पाटील यांचे विशेष आभार. आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेले आहेत ते म्हणजे खारबाव गावातील सुप्रसिद्ध क्रिकेटर संदेश अंकुश पाटील यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. बॅट जी स्पॉन्सर केलेली आहे परी स्पोर्ट्स, परागजी वतारी, पराग चंद्रका वतारी जे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेले आहेत आत्ताच, त्यांचं मी हार्दिक स्वागत आणि विशेष आभार व्यक्त करतोय ऑल स्टार ग्रुपच्या वतीने. त्याने मला खास करून आकर्षक बॅट स्पॉन्सर केलेली आहे या स्पर्धेसाठी, त्यांचा विशेष आभार. तर वळूया आपण आणि स्कोरबुक जे आहेत हे सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतील परी स्पोर्ट्स त्या ठिकाणी. आणि या स्कोरबुकची रचना जी आहे ती खास करून आमचे सहकारी समालोचक कॉम्प्युटर सुभाष धुमाळ यांच्या माध्यमातून अगदी सुटसुटीत स्कोरबुक कुठल्याही स्पर्धेला किती मेगा इव्हेंट असेल आपणास आवश्यक असेल तर आपण परी स्पोर्ट्स संपर्क साधा, तुम्हाला ते अवेलेबल होतील. षटकातील पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, क्रिकेट मधला सुरक्षित फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. सर्वात सुरक्षित फटका ज्याला म्हटलं जातं, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चौकार वसूल करतोय तो म्हणजे अजय पाटील आणि हर्षद चौधरी अशी जोडी खेळपट्टीवर. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळल्या, मात्र उंची जास्त, लांबी मात्र जास्त गाठली जाते का बघायचं आहे. लांबी जास्त नव्हती पण एका टप्प्यानं चेंडू निघून जाईल. वाईड अप लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार. दीपेश नाईक मार्गस्थ होईल. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, स्वेर चेंडू आहे डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा, एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या होते
ती 9 चांगली सुरुवात आहे, कारण 37 इज अ टार्गेट. लागोपाठ 3 चौकार अजूनही मारू शकतो. यावेळेला मात्र शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्यात चेंडूचा वेग सुद्धा कमी केला होता. ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल जातोय. धावसंख्या थांबलेली 9. बिनबाद 9, 9 विदाउट लॉस. 37 या धावसंख्येचा पाठलाग करणारा वीर तानाजी दापोडे. फुलटॉस मात्र पुन्हा एकदा फायदा उचलता आला नाही. अपील केलं जात आहे पंचांकडे. पायचीचं अपील. पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू हा डावी इष्टी सोडून जातोय. पंचांचं खूप बारकाईने लक्ष होतं की चेंडू हा डावी इष्टी सोडून जात होता. फाईन ग्लास करण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र तितकंस टायमिंग साधता आलं नाही. मात्र डॉट बॉल. लागोपाठ 2 चौकार, त्यानंतर वाईड, त्यानंतर 2 डॉट बॉल. दीपेश मार्गस्थ होईल. राईट आर्म फोर्स पुन्हा एकदा केलेला आहे. चेंडू हवे झेल होईल का? झेल होत नाही आणि एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाले 13-13. दीपेश पुन्हा एकदा स्लॉक केलेला आहे. स्क्वेअर लेग कडे चेंडू हवेत आहे. झेल होईल का? मात्र झेल सुटते, जीवनदान मिळतंय. ऑलरेडी तुमच्या धावा कमी आहेत, तुम्ही लक्ष कमी ठेवले ना. अशा प्रकारचे झेल तुम्ही सोडलात तर मात्र तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. ऑल स्टार ग्रुपचे मेंबर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आकाशजी काठे, त्याचबरोबर आयुष पाटील, अतुल काठे, युगान म्हात्रे. कारण आपण ही स्पर्धा पाहतो ती ऑल स्टार ग्रुपच्या माध्यमातून आणि ऑल स्टार ग्रुपचे आगमनी झालेले. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम. मनीष तरे तसेच स्वप्नील पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी ऑल स्टार ग्रुपच्या सर्व मेंबरची एक अपार मेहनत. आपलं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण आहे, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या. सदोतीस धावांचं जे लक्ष्य आहे, 15 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. एक चांगली सुरुवात. आणि खास करून अजय पाटील आणि हिटमॅन हर्षेश चौधरी मात्र आता बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. नेहमीच आम्ही सातत्यानं म्हणतोय की रोहित शर्माचा अंदाज हर्षेश चौधरीमध्ये बघायला मिळतोय. त्या अंदाजाने तो बॅटिंग करतोय. अजय पाटील असेल, हर्षेश चौधरी असेल, प्रितेश पाटील असेल, हे संघाचे आधारस्तंभ आहेत. दुसरं षटक. हा चेंडू मात्र उजव्याच्या बाहेर जायला फार दुरून खरं तर खेळला गेला, त्यामुळे टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग झालं नाही. बॅक टू द बॉलर. डॉट बॉल जातोय. चंद्रकांत जोशी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. शॉर्ट रनअप. स्विच चिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र स्वैर होता, दिशाहीन होता, उजव्याच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होती 16-16 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. यावर मात्र शेवटच्या क्षणी द्विधा मनस्थिती बघायला मिळाली. ऑन साईडला हलक्या हाताने खेळायचं होतं. चेंडू मात्र जातोय कव्हरकडे आणि त्यावर मात्र खातं उघडतोय हर्षद चौधरी. धावसंख्या झाली 17-17. आता मात्र जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे.
20 रिक्वायर्ड. चंद्रकांत फुल टॉस. फायदा उचलता आलेला नाही. चेंडू सरळ येतोय तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग आणला आणि तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. सुभाष तुम्हाला काल स्पर्धा जी संपन्न झाली जाणता राजा ग्रुपची, त्या स्पर्धेमध्ये धावांची लयलूट बघायला मिळाली. आज मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. फुलटॉस सरळ चेंडूला फेकून दिलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. परफेक्ट यॉर्कर आणि क्लीन बोल्ड. चौकार लगावला. संथ फलंदाजी. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुनील गावस्कर यांची संत फलंदाजी. पहिला वर्ल्ड कप झाला त्यामध्ये 174 चेंडूमध्ये 36 धावा. पण हे विसरून चालणार नाही की रिलायन्स कप 1987 मध्ये त्यांनी वेगवान फलंदाजी केली होती. 85 चेंडूमध्ये 103 धावा केल्या होत्या. प्रशांत पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नटराज संघाचे ऑलराऊंडर. चेंडू डीप कव्हरला जातोय. तोपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण करते प्रितेश पाटील. प्रितेश पाटील म्हटलं की वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन तालुका क्रिकेट. मग दापोडे संघातून खेळत असेल किंवा चॅलेंज संघातून खेळत असेल, त्याशिवाय प्रोफेशनल क्रिकेट सुद्धा खेळतोय. अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर जाऊन आपला ठसा त्याने उमटवलेला आहे प्रितेश पाटीलने. धावसंख्येची झालेली आहे 24. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 12-13चं समीकरण. बंद्रा मारुती कालेर संघ कॅप्टन कामेश पाटील आपण सज्ज राहायचं आहे. यानंतर लगेच टॉस होईल. तिसरं षटक हरी जोशी. ऑनसाइडला खेळायचं होतं. चेंडू मात्र जाते वाईड ऑफ लॉंग ऑफला आणि एका टप्प्यानं जे निघून जाईल सीमा पार. चौकार. धावसंख्या झाल्या 28-28. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 9 धावा. गावदेवी दिवे, अक्षय मडवे अवके याचा संघ तसेच वरालदिसपूर ताडाळी दोन्ही संघ कॅप्टनने आपला संपर्क साधायचा आहे. फुल टॉस. मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. डीप मिडविकेटला चेंडू जाय आणि तोपर्यंत मात्र
बॅटरला अजयला संधी मिळाली फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची. आज एक तर दोन गोष्टी आहेत. आज खेळपट्टीने काय बदल केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेंडूमध्ये बदल असावा. त्यामुळे सहजाची बाउंड्री क्लिअर होत नाही. हवाई यात्रा इतकं सोपं नाही. स्ट्रेट हिट जो विषय चालू होता सरळ फेकून दिला होता. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड षटकार. साठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे आणि क्लीन बोल्ड त्रिफलाची. हरी जोशी आणि त्रिफलाची सरते शेवटी विकेट प्राप्त केली. महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली पण थोडासा उशीर झालेला आहे कारण आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. आठ चेंडू आणि 2 धावा. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय सुजल पाटील. दापोडे असं एक गाव आहे ना, त्या गावामध्ये कुठलाही संघ असो त्या संघाचं नाव असेल वीर तानाजी दापोडे. मग क्रिकेटचे किती संघ असेल नाव असतील वीर तानाजी दापोडे. कबड्डीचा संघ असेल वीर तानाजी दापोडे. खो खोचा संघ असेल वीर तानाजी दापोडे. कुठलाही संघ असेल एक मात्र असं गाव आहे की ज्यामध्ये एकच नाव असतं वीर तानाजी दापोडे. शरीरापासून जवळ असा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. तुम्ही जेव्हा शरीरापासून जवळ फटका खेळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा एकतर डॉट बॉल मिस होतो चेंडू किंवा बॅटला स्पर्श झाल्यानंतर प्रॉमिसिंग स्ट्रोक तुम्हाला बघायला मिळत नाही. ज्या अंदाजानं फटका तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करतात तो फटका तुमच्या बॅटमध्ये येत नाही. बॅट आणि बॉलमध्ये जर अंतर असलं तर चांगल्या प्रकारे फटका तुम्ही खेळू शकता. याला फक्त हलकी हाताने ढकललेलं आहे कॉर पॉइंटला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आणि याचबरोबर वीर तानाजी दापोडे हा संघ विजयी होतोय. अभिनंदन वीर तानाजी दापोडे आणि हार्ड लक जयदुर्गा बी टिमकरपाडा. आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत सर्वप्रथम.